ओके. तर बेसिक काय आहे, तर ह्याला काय म्हणतात अबॅकस बरं का. हे बघ ही छोटी पाटी आहे. हा, हे अबॅकसची असते पाटी. आणि ह्याचं मूळ कुठं झालेलं आहे, जपान आणि चायनामध्ये. अबॅकस म्हणजे त्याला जपानमध्ये सोरोबन म्हणतात आणि हे कॅल्क्युलेशन साठी युज करत होते आधी. त्याला जपानमध्ये काय म्हणतात, सोरोबन. आणि चायनामध्ये फक्त डिफरन्स काय आहे, तर हे वरची जी लाईन आहे ना, एक बीड आहे इथं, तर तिथं दोन बीड असतात. म्हणजे समजा इथे इथे एक बीड आहे ना, तर इथं दोन बीड असतात. ओके. हा, तर चायनामध्ये तेवढा डिफरन्स आहे. पण आपण अभ्यास कशामुळे करतो, तर त्याचे बेनिफिट्स आहेत भरपूर बरं का. तर बेनिफिट्स काय काय आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, लिसनिंग स्किल वाढते, नंतर IQ वाढतो, मेमरी वाढते, आणि ऑल ओव्हर परफॉर्मन्स असतो ना. म्हणजे समजा की तुमच्या ऑल सब्जेक्टला ह्याची हेल्प होती. कशामुळे, तर ह्याच्यामध्ये काय होतं, आपण दोन्ही हात यूज करतो. अबॅकस जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो ना, तेव्हा दोन्ही पण हात यूज करतो. तर त्यामुळे दोन्ही ब्रेन ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे जर आपण राईट हँड यूज करत असोल तर लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट होतं, आणि लेफ्ट हँड यूज करत असोल तर राईट ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. त्याच्यामुळे दोन्ही ब्रेन ऍक्टिव्हेट होतात. युजली काय असतं, आपण राईट हँडने लिहितो ना. तू कोणत्या हँडने लिहितो? राईट हँड. ओके. तर राईट हँडने लिहिताना आपण तेव्हा काय होतं, लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट असतो आपला. पण दोन्ही जर ब्रेन ऍक्टिव्हेट असेल तर मग IQ वाढतो, मेमरी पण वाढते, आणि तुला ऑल ओव्हर म्हणजे सगळीकडे सगळ्या सब्जेक्ट मध्ये पण त्याचा फायदा होतो. ओके, आलं लक्षात. आणि लिसनिंग स्किल कशामुळे वाढते ते पण सांगते मी तुला. त्यात लिसनिंग स्किल पण वाढते. जेव्हा आपण मी आता क्वेश्चन करणार ना, की 3+2 प्लस -2 -1 समथिंग समथिंग समथिंग, जे मी क्वेश्चन करेल ते फास्ट लिसन करून तुम्हाला आन्सर काढावं लागतं, राईट. त्यामुळे लिसनिंग स्किल पण वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, फोकस वाढतं. ओके. ओके. हा, एवढं कळालं तुला. हे बेनिफिट्स आहे. हा, बेनिफिट्स आहे अबॅकसचे. ओके. आता नेक्स्ट अबॅकसचं मी तुला ओव्हरऑल जस्ट माहिती सांगते. दुसरा जो रुद्र जॉईन झालाय ना, त्याचं काय आहे, त्यांनी इंट्रोडक्शन सगळं ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे आपण फास्ट मध्ये थोडं घेऊया आणि पुढचं सुरू करूया. ओके. ओके. तर ह्याच्यामध्ये हे काय आहे, अबॅकसची पार्टी आहे. ओके. ह्याला अबॅकस टूल म्हणतात. हा, मी माझ्याजवळ मोठी आहे कारण मला शिकवायचे म्हणून मी मोठी घेतलेली आहे. तसं तर युजली हे युज करतात. ओके. छोटी मी उद्या तुला तुझ्या आईजवळ पाठवून दे, तर तेव्हा तुला कळून येईल. ओके. हा, तर त्याच्यामध्ये आहे ना, हे आउटर जे आहे ना, लाईन दिसते ना, हे आउटर लाईन, त्याला फ्रेम म्हणतात, रेक्टँग्युलर फ्रेम. ओके. आणि हे जे आहेत बॉल्स बॉल्स दिसत का, येल्लो. ओके, त्याला म्हणतात बीड्स. बीड्स, हा. त्याला आणि खालच्या साईडला हे जे आडवी लाईन आहे ना, ही आडवी लाईन दिसते का ही. हा, तर ही डिवाइड करते ह्या दोन बॉल्सला, राईट. हे वरच्या साईडला एक एक बॉल आहे आणि खाली चार चार बॉल आहेत, बरोबर. म्हणजे हे लोअर बीड्स झाले, हे अप्पर बीड्स झाले. हे अप्पर साइड, हे अप्पर बीड्स, हे लोअर साइडला आहेत म्हणून लोअर बीड्स. ओके. आणि हे जे आडवी लाईन आहे त्याला आन्सर बार म्हणतात. हा, रुद्र तुला माहिती नाही याला काय म्हणतात ते. तुला काय विचारते बरं का? रुद्र, हा, हे जे काय आडवी जी लाईन आहे त्याला काय म्हणतात. आन्सर बार. व्हेरी गुड. आणखीन दुसरं काय म्हणतात. मिडल बार. मिडल बार म्हणतात बरं का, दोन्ही म्हणतात त्याला, आन्सर बार म्हणतात किंवा मिडल बार म्हणतात. प्रतीक, जेव्हा आहे ना आपण हे बीड्स म्हणजे खालचे बीड खालच्या साईडला असतात, वरचे बीड्स वरच्या साईडला असतात. जेव्हा आपल्याला हे बीड्स या सेंटरला टच केले, ओके, त्या सेंटर लाईनला म्हणजे हे आन्सर बारला जेव्हा टच केले तेव्हा आन्सर येतं. ओके. ओके. तर नेहमी हे खालचे बीड्स खालच्या साईडलाच ठेवायचे, वरचे बीड्स वरच्या साईडला ठेवायचे. आलं लक्षात. ओके. आणि हे जे ब्लॅक ब्लॅक पॉइंट दिसत का. हा, रुद्र काय म्हणतात त्याला, ब्लॅक पॉइंटला. ह्या ब्लॅक पॉइंटला काय म्हणतात. पॉइंटर. पॉइंटर म्हणतात, बरोबर. हो. हा, ह्याला म्हणतात पॉइंटर. हे आपण कॅल्क्युलेशन कुठून सुरू करतो, ह्या सेंट्रल पॉइंटर पासून, बरं का. हा, हे जे सेंट्रल पॉइंटर आहे त्याला युनिट प्लेस म्हणतात, बरं का.
तर ह्या एका बीडची व्हॅल्यू 1 असते. एका बीडची व्हॅल्यू 1. हा, हे खालच्या दुसऱ्या बीडची 1, तिसऱ्या बीडची 1, फोर्थ बीडची 1. ओके, 1 + 1 + 1 + 1. ओके, म्हणजे 4 झाले खाली. आणि वरच्या एका बीडची व्हॅल्यू किती असते? 5. एका बीडची. ओके, हा. तर हे झालं युनिट प्लेस. हा हा. आणि आपण जेव्हा लेफ्ट साइडला येऊ ना, तर हे झालं टेन्स प्लेस, हे 100 प्लेस, 1000 प्लेस अँड सो ऑन. ओके. आणि त्याच्या जर राईट साइडला गेलो तर आपण, तर हे डेसिमल पॉइंट सुरू होतं तिकडं. हा, ते आपल्याला डेसिमल आता लगेच नाहीये, ते थर्ड लेवल मध्ये आहे. आता फर्स्ट सेकंड म्हणजे आपण आता जस्ट फर्स्ट लेवलला आहे सध्या. आणि ज्यांना जे खूप लहान आहेत ना, त्यांना लेवल 0 असते. तर तुम्ही मोठे आहेत ना, त्याच्यामुळे लेवल फर्स्ट पासून सुरू करतोय आपण. ओके. तर तर हे खालच्या बीडची व्हॅल्यू किती आहे सांगा, प्रतीक सांग. नाही, खालची खालची. आणि वरच्या. ओके, रुद्र लक्षात आहे का? हा. लक्षात आहे ना? ओके. हो. आता रुद्र सांगणार ह्याची व्हॅल्यू सांग आता. आन्सर सांग. 6. 6 नाही, मी कोणतं घेतलं? लेफ्ट साइडला गेले ना, टेन्स प्लेसला गेले. टेन्स. 60. हा, व्हेरी गुड. आता प्रतीक इकडे लक्ष द्या. आता हे बघ, ही जर 1 1 1 आहे बरोबर. आता जर आपण टेन्स प्लेसला गेलो, ह्याची व्हॅल्यू काय होती? 10. हा, एका बीडची. एका बीडची व्हॅल्यू 10 होती, दुसऱ्या बीडची 10 10 10 आणि ह्या बीडची 50. ओके, 50. आपण जसं लेफ्ट साइडला जाऊया तसं वाढत राहतं. आता हे इकडे घेतलं तर ह्याची 500 होती, ह्याची 500 आणि ह्याची 100, 200, 300 आणि 400. ओके, येईल लक्षात? ओके, हा. आता कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला बरं का. जर आता तुम्हाला ह्याच्यावर मी आता हे दिसेल का तुला काय माहिती, हे बुक आहे, उद्या मी हे देणार आहे. ह्यानी घेऊन गेलाय, रुद्र घेऊन गेलेला आहे. तुझंच राहिले आता. तुझी आई जेव्हा येईल ना, हा, तेव्हा मी सांगेन. ओके, तर हे रुद्र फर्स्ट ए सुरू करायचे आपल्याला. फर्स्ट ए हो. तू आता घेतलं का? नाही. हा, घे मग ते हातात. आणि पाटी पण घे. होते. ये लो आप पाटी. आता मला मी इथं करून दाखवते तुला. मी ह्याच्यावरती विचारणार आहे रुद्रला बरं का, ह्या बुक्स वरच. आणि तुला मी इथं विचारते, तू त्याचा आन्सर सांगायचं. ओके, चालेल? येईल का नाही लक्षात? मला नाही आलं लक्षात तर तसं सांग मला. ओके. हा, रुद्र फर्स्ट ह्याचा आन्सर काय आहे? तुझ्या बुक मध्ये काढते, फर्स्ट पेज काढा. हे दिसते का?